देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज दिल्लीमध्ये विज्ञान भवनामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला, ज्यानुसार महाराष्ट्रामध्ये एकाच टप्प्यामध्ये निवडणूक होणार आहे. 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील निवडणुका ज्या आहेत त्या पार पडणार आहेत, तर 23 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल घोषित केले जाणार आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी विविध मुद्दे मांडले. आपल्या इथली निवडणूक पद्धत जी आहे किंवा एकूण निवडणुकीची जी प्रोसेस आहे त्याला त्यांनी गोल्ड स्टँडर्ड्स बरोबर तुलना केल्याचं सुद्धा दिसून येते. तर या पत्रकार परिषदेतील 10 महत्त्वाचे मुद्दे काय आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोलबिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. सर्वप्रथम या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम काय असणार आहे ते आपण समजून घेऊ. निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये 20 नोव्हेंबरला मतदान पार पडेल, 23 नोव्हेंबरला मतमोजणी होईल. आता त्यांच्यानुसार विधानसभेच्या निवडणुकीसाठीचे अर्ज भरण्याची तारीख ही 22 ऑक्टोबर पासून सुरू होईल. उमेदवार 29 ऑक्टोबर पर्यंत आपला अर्ज दाखल करू शकणार आहेत. यानंतर 30 ऑक्टोबरला सर्व उमेदवारांच्या अर्जांची छाननी होईल, तर 4 नोव्हेंबर 2024 पर्यंत उमेदवार आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊ शकणार आहेत. 25 नोव्हेंबरला या निवडणुकांचा कार्यक्रम पूर्ण होणार आहे असं त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे. दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे ते म्हणजे नेमक्या किती टप्प्यामध्ये निवडणुका होणार. आता बघा, झारखंड आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यातील विधानसभांसाठीचा हा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये विधानसभेसाठीच्या एकूण 288 जागांसाठीचा कार्यक्रम जाहीर झालाय, तर झारखंडमधल्या 81 जागांसाठीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. पण झारखंडमध्ये 2 टप्प्यामध्ये निवडणूक होणार आहे, तर महाराष्ट्रामध्ये 288 जागांसाठी एकाच टप्प्यामध्ये निवडणूक होणार आहे, हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे विधानसभेच्या मुदतीचा, जो त्यांनी स्पष्ट केलेला या पत्रकार परिषदेमध्ये. त्यांच्यानुसार महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. त्याच्यामुळे 26 नोव्हेंबर आधी निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करणं आयोगासाठी बंधनकारक आहे. त्यामुळे त्यापूर्वीच निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणार असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं. त्यांच्यानुसार 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आणि राज्यामध्ये कोणाचं सरकार स्थापन होईल हे तेव्हाच निश्चित होणार. थोडक्यात काय, तर 26 नोव्हेंबरला जी मुदत संपणार आहे विधानसभेची त्याच्या अगोदरच आपल्या इथलं सर्व चित्र स्पष्ट होईल. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे राज्यामध्ये एकूण 52,789 ठिकाणी 1,01,86 मतदान केंद्र असणार आहेत. त्यापैकी शहरी भागामध्ये 42,604 मतदान केंद्र असतील, तर ग्रामीण भागामध्ये 57,582 मतदान केंद्र असणार आहेत. एका मतदान केंद्रावरती सरासरी 960 मतदार मतदान करतील, हे त्यांनी स्पष्ट केलेले आहे. आता एकूण मतदार किती आणि नवमतदार किती ही फार महत्त्वाची माहिती त्यांनी दिलेली आहे, आकडेवारी दिलेली आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण 9,63,00,000 मतदार असून त्याच्यामध्ये 4,66,00,000 महिला आहेत, तर 4,97,00,000 पुरुष आहेत, हे त्यांनी सांगितलंय. यासोबतच याच्यामध्ये तरुणांची संख्या 1,85,00,000 असून 20,93,000 पहिल्यांदा मतदान करणारे मतदार आहेत, जे 18 ते 19 या वयोगटातले आहेत. निष्पक्ष निवडणुकांसाठी इलेक्शन कमिशन लोकसभेमध्ये जे त्यांनी 4Mचं तत्व वापरलेलं होतं ते परत एकदा वापरणार आहे. आता हे 4M म्हणजे काय, तर मसल, मनी, मिसइन्फॉर्मेशन आणि मॉडेल कोड ऑफ कंडक्टचं व्हायोलेशन या सगळ्यांसाठी ते योग्य ती कारवाई करणार आहेत आणि योग्य ते धोरण सुद्धा राबवणार आहेत आणि त्या संदर्भातल्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे मतदान केंद्रावरती थोड्या थोड्या अंतरावरती खुर्ची आणि बेंच ठेवण्यास त्यांनी सांगितलेले, जेणेकरून मतदान केंद्रावरती जर का रांगा लागल्या आणि रांगेतील वृद्ध व्यक्तींना जर का तिथे त्रास व्हायला लागला तर त्यांना तिथं बसता येईल. मुंबईतल्या सर्व निवडणूक केंद्रांवरती ही व्यवस्था असणार आहे अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिलेली आहे. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे 85 वर्षावरील मतदान केंद्रावरती जाऊ न शकणाऱ्या नागरिकांसाठी घरून मतदान करण्याची सुविधा दिली जाणार आहे. यासाठी त्या मतदाराला फॉर्म 12D दिला जाणार. तो फॉर्म भरणाऱ्याला शक्य ती सर्व मदत करणार आणि या संदर्भातली सर्व गोपनीयता जी आहे ती पाळली जाणार आहे. यासोबतच या सर्व प्रोसेसचं ते रेकॉर्डिंग सुद्धा करणार आहेत, हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. पुढचा महत्त्वाचा मुद्दा या पत्रकार परिषदेतला होता तो म्हणजे टेक्नॉलॉजीचा पूर्ण
पूर्णपणे वापर करणार. वोटर हेल्पलाईन ॲप या ॲपवरती मतदाराला त्याची सर्व माहिती मिळेल, म्हणजे कोणतं पोलिंग स्टेशन त्याचं असणार आहे, कुठल्या यादीमध्ये त्याचं नाव आहे, हे सर्व काही त्याला वोटर हेल्पलाईन ॲपवरती मिळेल. यासोबतच निवडणूक आयोगाच्या वतीनं सी व्हिजिल नावाने ॲप सुरू करण्यात आलेलं आहे. या ॲप्लिकेशनवरती मतदारांना तक्रार करता येणार आहे. सपोज एखाद्या ठिकाणी काही घटना घडली, उशिरापर्यंत मतदान सुरू राहिलं, तर केवळ फोटो काढून या ॲप्लिकेशनवरती अपलोड करता येणार आहे आणि 90 मिनिटामध्ये निवडणूक आयोगाची टीम त्या ठिकाणी पोहोचणार आहे. पैसे, दारू, ड्रग्ज याचा वापर होण्यावरती ते बारकाईने लक्ष ठेवणार आहेत, अशी माहिती सुद्धा मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिलेली आहे. आणि या संदर्भातली तक्रार सुद्धा सी व्हिजिल या ॲपवरती करता येणार आहे. ज्या उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे त्यांना आपल्याबाबतची माहिती वृत्तपत्रातून 3दा द्यावी लागणार आहे. म्हणजे जे उमेदवार निवडणूक लढवणार आहेत त्यांचं जर का एकूण गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल तर त्या संदर्भात त्यांना वृत्तपत्रामध्ये माहिती द्यावी लागणार आहे. शेवटचा आणि फार महत्त्वाचा मुद्दा जो होता राजकीय पक्षांनी केलेल्या मागणीचा, आणि ती मागणी निवडणूक आयोगानं मान्य केलेली आहे. म्हणजे बघा, निवडणूक आयोगाने महाराष्ट्राचा दौरा केला होता, इथली संपूर्ण व्यवस्था समजून घेतली होती आणि सर्व राजकीय पक्षांशी त्यांनी चर्चा सुद्धा केलेली होती. तर राजकीय पक्षांनी शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी लागून मतदान घेऊ नये अशी मागणी केलेली होती. आता त्यांच्यानुसार सुट्टी लागून मिळाल्यानंतर मतदार फिरण्यासाठी किंवा इतर कामांसाठी बाहेर गावी जातात, त्याच्यामुळे मतदानाच्या टक्केवारीवरती परिणाम होतो असं म्हटलेलं होतं. राजकीय पक्षांची ही मागणी लक्षात घेऊन बुधवारी मतदान निवडणूक आयोगानं ठेवलेलं आहे. शहरी भागातून कमी होत जाणारा मतदानाचा टक्का हा चिंता वाढवणारा आहे असं मत त्यांनी मांडलेलं आहे. आणि ह्याचं उदाहरण देताना त्यांनी कुलाबा, पुणे, ठाणे या ठिकाणी राज्यातील एकूण सरासरीपेक्षा कमी मतदान होत असल्याचं निरीक्षण नोंदवलेलं आहे. मतदारांना मोटिवेट करण्यासाठी काय काय करता येतील ते सर्व प्रयत्न करणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. ही पत्रकार परिषद फार महत्त्वाची होती, कारण की या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी फार महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत. एकूण निवडणूक प्रक्रिया जी आहे त्याला त्यांनी डायरेक्ट गोल्ड स्टँडर्ड सोबत तुलना केलेली आहे, हे मी मगाशी सुद्धा सांगितलंय. आता आपल्यावरती जबाबदारी आहे मतदान करण्याची आणि लोकशाहीची जी एकूण प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये सहभागी होण्याची. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.